पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। महायुतीच्या म्हणजे शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधल्या चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये आज अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि या चर्चेच्या दरम्यान काही ठराविक जागांवर दोन्ही पक्षांकडून एकमत झाल्याचं समजतंय आणि या पुढच्या होणाऱ्या चर्चांच्या फेऱ्यांमध्ये आणखीही वेगवेगळ्या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी करून अंदाज घेऊन आणखी कोणत्या जागा या दोन्ही पक्ष एकमेकांना सोडू शकतात त्याबद्दलचा अंदाज घेतला जाईल। पण शिवसेना 125 जागांच्या मागणीवर ठाम असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून लोकशाही मराठीला मिळालेली आहे। पालिका निवडणुकीसाठी शिवसेना 125 जागांवर ठाम असल्याचं समजतंय। भाजप शिवसेनेला 125 जागा सोडणार का हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। तुषार कामटे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये एकत्र लढावं असं यावेळेला तुषार कामटे यांनी अजित पवारांकडे प्रस्ताव नेत सांगितल्याचं समजतंय। तुषार कामटे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आहेत। भाजपच्या विरोधात एकत्रितपणे लढण्याचा प्रस्ताव अजित पवार यांना दिल्याचं कामठेंनी सांगितलंय। प्रदेशकडून आम्हाला तसे काही आदेश नाहीये। प्रदेशनी खालच्या लेवलला तुमच्या लेवलला जो निर्णय घ्यायचा तो घ्या असे त्यांनी संदेश मागेही दिलेले होते। म्हणून मला असं योग्य वाटत होतं जे भाजपच्या विरोधातील पक्ष संघटना आहेत आणि कालच आदरणीय फडणवीस साहेबांनीच घोषित केलं होतं की राष्ट्रवादी सोबत लढणार नाहीत म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना प्रस्ताव द्यायला आलो होतो। पिंपरीमध्ये एका नव्या राजकीय समीकरणावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। पिंपरीमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची युती होणार आहे। राष्ट्रवादी आमच्या आघाडीत आल्यास आमची हरकत नाही असं पिंपरीतल्या मवियाच्या नेत्यांनी वक्तव्य केलेलं आहे। महाविकास आघाडीची ही आज 5वी बैठक आहे। याच्या आधी 4 बैठका झालेल्या आहेत। आज जागा वाटपाचा फॉर्मल बोलणी केलेली आहे। येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जागा वाटपाचाही निर्णय आपल्या पुढे सांगितला जाईल। महाविकास आघाडी म्हणून आणि भाजपला थांबवण्यासाठी आम्ही सर्व पक्ष एक होऊन ही महानगरपालिका लढणार आहोत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही एकत्रित येत आहोत आणि जागा वाटपाचा काय अजून प्रश्न नाहीये, परंतु प्राथमिकदृष्ट्या आज ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आम्ही सगळे एकत्रित महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहोत। अशा पद्धतीचं आमचं या ठिकाणी काम चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची बैठक झालेली आहे। राष्ट्रपती भूमिका की महाविकास आघाडी बरोबरच जाण्याची आहे। विशेष म्हणजे आम्हाला भाजपला थोपवायचंय म्हणून आम्ही महाविकास आघाडीवर आहे। पक्षाचे जे नेते आहेत आदरणीय राजेंद्र उर्फ बाबू आगसकर यांच्या बरोबर आता आमचं बोलणं झालं की बैठक ही दुसरी तिसरी बैठक आम्ही महाविकास आघाडीबरोबर घेतलेली आहे, परंतु अद्यापही अजून त्यांचा मेसेज किंवा निरोप आलेला नाही। परंतु या पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत एवढंच सांगतो। महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये पक्षाचे पदाधिकारी आमचे जबाबदार पदाधिकारी यांची पूर्वी चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने सकारात्मक वातावरणामध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षही सकारात्मक दृष्टिकोनातून या निवडणुकीला सामोरं जाईल अशी सर्वांची भावना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।